तुमच्याकडून एक वचन हवं की तारिणी या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही. हे काय म्हणतच? झालंय ना तुमच्या मनासारखं. चांगलं थाटामाटात मोठं लग्न करून दिलंय खांडेकरांनी. आता ती मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? अगं तारिणी या घराची मुलगी आहे. तिचा या घरावर तेवढाच अधिकार आहे जेवढा तुझा आणि माझा आहे. आणि तारिणीने या घरासाठी काय केलंय हे बहुतेक विसरतेस तू. आणि रेखाचं काय? तिने काहीच केलं नाही का या घरासाठी? किती राबली आहे या घरासाठी. आणि घरासाठी सोड दादा, तुझ्यासाठी काय केलंय विसरलास? तारिणीवर एवढा राग असूनही कधी पोरकं नाही होऊ दिलंय तिला. पण तुम्हाला काहीच किंमत नाहीये त्याची. किती दुखावलंय तुम्ही तिला. अरे काय दुःख दिलंय? वसुधाचा फोटो ठेवलात ना घरात. तिने अट घातली होती, ती मान्य केली, पण पाळली का आईने? नाही, पण एरवी खरेपणाने वागण्याचे धडे देत असते ना आई आम्हाला. यावेळेस काय झालं? स्वतः काय वागली? मान्य आहे आईनं वसुधाचा फोटो तारणीसाठी लपून ठेवला, पण या तारणीची काय चूक आहे? तिला या घरात का येऊ द्यायचं नाही? तिच्यामुळे मला आणि माझ्या मुलीला खूप त्रास झालाय. तोंडेकला आई आई म्हणायची, निशीला बहीण म्हणायची, आणि बरोबर खांडेकरांच्या घरात लग्न करून गेली आणि आमच्या पाठीत कंजीर खुपसलाय तिने. ती मुलगी मला माझ्या डोळ्या देखत नको या घरात. आणि हे शेवटचं. हे जास्त बोलतेस तू रेखा. काही जास्त होत नाहीये. तारिणी सुखी आहे खांडेकरांच्या घरात. तिला कसलीच कमी नाहीये. मग परत कशाला यायचंय या घरी? अरे काय वेळ लागलं का तुम्हा दोघींना? हे काय बोलताय सगळं तुम्ही? हे बघा, मला काही ऐकून घ्यायचं नाही. ती तारिणी या घरात पुन्हा येणार नाही. तुम्ही मला वचन देताय की नाही? मोठी सून आहेस या घरची. तू खांडेकरांची मोठी सून आहेस. आणि या घरात सून फक्त सून नसते, ती गृहलक्ष्मी सुद्धा असते आणि अन्नपूर्णा सुद्धा असते. आणि या वास्तूला नवीन लक्ष्मीची ओळख नको व्हायला. या घरावर जेवढा केदारचा हक्क आहे तेवढाच तुझा सुद्धा आहे. तारिणी, मी या घराला, या कुटुंबाला फार प्रेमाने सांभाळलंय. आणि मला खात्री आहे की तू सुद्धा तेवढाच प्रेमाने सांभाळशील ना? मला माहिती आहे तुला आता असं वाटत असेल की या घरातली काही माणसं फार कठोर आहेत. पण तारिणी, मी तुला सांगतेय, या घरातला प्रत्येक माणूस तेवढाच प्रेमळ आहे. हे घर, या घरातली माणसं, हे कुटुंब, ही जबाबदारी आता मला तुझ्याबरोबर शेअर करायची. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे तारिणी. आणि मला खात्री आहे माझ्या विश्वासाला तू तडा जाऊ देणार नाहीस. हे घर मी जेवढ्या प्रेमाने सांभाळते तेवढ्याच प्रेमाने तू सांभाळशील ना? मी प्रयत्न करेन नक्की कौशिकी. ते प्लीज. केदार, मदत कर. अगं साडी सांभाळ. हे काय झालं? तारिणी, बघू. चला उचला बॅगा आणि निघा. आई, अगं शांत हो. झालं ते झालं. आता तू विकोपाला जाऊ नकोस. तेच म्हणते दादा, सांग ना आईला तू. एवढं काय चुकलं रे आमचं? घराबाहेर कशी काढते तू? सांग ना, आम्ही काही चुकीचं नाही वागलोय रे दादा. नाही, तुमचं चुकलंच आहे. आता आईनं तुम्हाला घराबाहेर काढलं म्हणजे तिच्यात आणि तुमच्यात काही फरकच राहणार नाही ना, म्हणून मी तिला थांबवतोय. देवा, या घरात एक शब्द काढायचा म्हणजे चूक आहे. एवढं सगळं केलं तुमच्यासाठी, वर या असं घराबाहेर काढायच्या धमक्या देतात. बंद ठेवायची तोंड. मी तोंड उघडलीत ना की लगेच विष चोकायला लागता. आणि रेखा, ह्याची तू म्हणतेस ना
तू या घरासाठी माझ्यासाठी खूप केलंस हे मी मान्य करतो. नाही म्हणजे तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना ते एवढं काही केलं नसतं. पण म्हणून तारणीवर अन्याय करायचा हक्क मिळालाय असं समजू नका. तारणीच्या बाबतीत तुमच्या मनात जी अडी आहे ना ती काढून टाका. आता तिचंही लग्न झालंय, तिला आशीर्वाद द्या आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जा. हे रुसवे फुगवे राग हे सगळं बाजूला काढा. मी विनंती करतो तुम्हाला. माधवा, तारिणीच्या सुखासाठी कुणापुढेही हात पसरायचे नाहीत हे आधीच सांगितलं ना तुला. आई अगं शांत हो. अगं चूक झाली त्यांच्याकडनं, वाटल्यास मी माफी मागतो तुझी त्यांच्या वतीनं. काही गरज नाहीये. त्यापेक्षा त्यांना समजाव जरा. रेखा, पुन्हा असल्या कुठल्याही गोष्टी तुझ्या हातून होता कामा नाहीत. कव्या, बॅग घेऊन आतमध्ये जा. हो मामा. आई शांत हो ग. अगं एवढा राग तब्येतीसाठी चांगला नसतो. अरे मग काय करू माधवा, आपण आहोत तोपर्यंत तारिणीच्या पाठीशी उभे आहोत. उद्या आपल्यानंतर काय. आई अगं असं नको बोलूस का. असं काही होणार नाहीये. मी तारणीचे हक्क कोणी काढून घेणार नाही याची काळजी घेईन. आणि एवढी वर्ष ज्या चुका केल्यात ना त्या मी पुन्हा करणार नाही. माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव ग. आई